आताशी बाजारात ना भरपूर गावठी कडधान्य येऊक लागली. लोकां नेऊन पावसासाठी ही सुकवून ठेवतात. मी पावटे आणलं. म्हटलं चव कशी लागता ती बघूया. आमटेची भिजत घातलं, त्याका कोंब काढलं आणि व्यवस्थित सगळे सोलून घेतलं आणि ते कुकराक लावून वाफ काढून घेतलं म्हणजे आमटी मिळान येता. नंतर एक लोखंडी तवो घेतलं, त्याच्यात 2 उभे चिरून कांदे, 7-8 लसणाचे पाकळे, 4-5 आल्याचे तुकडे, ओली कोथिंबीर खमंग भाजून सुक्या खोबऱ्याच्यो कातळ्यो घातलं. ते मस्त खरपूस भाजून घेतलं, नाहीतर ते आतपर्यंत भाजणत नाही. नंतर थंड झाल्यावर मिक्सराक लावून बारीक वाटून घेतलं. नारळाच्यो कातळ्यो आता पडतो, पाणी सुकला म्हणान, ऊन भरपूर असा ना, त्याच्यात आणि 2 दिवस पाऊस लागलो. सगळो गोंधळ. कडधान्य सुकवूक पण मिळत नाही म्हणून डायरेक्ट बाजारातली आणलीत ती डब्यात भरून ठेवची लागतली कदाचित यंदा. नंतर एक स्टीलची कढई घेतलं, त्याच्यात घातलं आहे तेल, फोडणेक घातलं आहे कढीपत्तो, हिंग, बारीक चिरून कांदो, परतून झाल्यावर हळद, गरम मसाला, तोय परतून झाल्यावर वाटप घातलं आहे. कधीतरी मसाल्यात असा वाटप परतून घेतो, कारण कडधान्य बाजूक शिजवून घेतो, नाही तर कडधान्य आधी घालतो आणि मग वरसून वाटप घालतो. थोडा धगधगीत पाणी, 4-5 कोकमा, किंचितसं उग्र असता म्हण गूळ, वरसून मीठ. मस्त उकळी काढल्यावर कोथिंबीर घाला. अशी आमटी करा, खावा, अप्रतिम चव. आवडतली तुमका? आवडल्या चॅनल सबस्क्राईब.